नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण उन्हात न ठेवता, न शिजवता, न वाफवता जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने उपवासाचं आंबट गोड तिखट असं रसरशीत लोणचं करणार आहोत। हे लोणचं 2 वर्षापर्यंत टिकते आणि करायला खूप सोपं आहे। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त रसरशीत असं हे लोणचं झालं आहे। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे लोणचं करण्यासाठी इथे मी 10 ते 11 लिंबे घेतली आहेत आणि ही वजनाने अर्धा किलो एवढी लिंब आहेत। लिंब बघा, लोणचं करण्यासाठी ताजी फ्रेश घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीची पातळ साल असलेली कागदी लिंबे घ्यायची, म्हणजे ते लोणचं लवकर मुरते। लिंब मी स्वच्छ धुवून घेतली, नंतर सुती कापडाने पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहेत। लिंबामध्ये थोडंही पाण्याचा अंश नसला पाहिजे, म्हणजे सुती कापडाने पूर्णपणे कोरडी लिंबे पुसून घ्यायची। त्यानंतर आता आपण हे लिंबे कट करून घेणार आहोत। तर लोणचं करण्यासाठी आपण ज्या काही वस्तू, जे काही भांडे वापरणार आहोत ते सुद्धा पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजेत। भांडं जरी थोडंसं ओलसर असलं तर मग मात्र आपल्या लिंबाचं लोणचं खराब होऊ शकते। त्यामुळे भांडी स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर सुती कापडाने पुसून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची। आता इथे एका लिंबाच्या 8 फोडी मी करून घेतल्या आहेत, कारण लिंब थोडीशी मोठी आहेत। तुम्ही एका लिंबाच्या 4 फोडी सुद्धा करू शकता। आता या लिंबाच्या सगळ्या फोडीमधल्या ज्या बिया आहेत ना, त्या काढून टाकायच्या, कारण लोणचं खाताना जर बी दाताखाली आली तर मग ती कडवट लागते। तर अशा पद्धतीने सगळी लिंब इथे मी कट करून घेतली। प्रत्येक लिंबाच्या 8 फोडी अशा मी करून घेतल्या आणि आता यामधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या। हे लिंबाचं लोणचं करायला खूप सोपं आहे, अगदी कोणीही करू शकेल एवढं सोपं। आणि हे लोणचं अजिबातही खराब होत नाही, कुणीही केलं तरी लोणचं अजिबातही खराब होत नाही। 2 वर्षापर्यंत मस्त चांगलं असं हे लोणचं राहते। आता सगळ्या फोडीमधल्या बिया काढून घेतल्या। आता लोणचं करण्यासाठी ह्या फोडी मोठ्या भांड्यामध्ये टाकायच्या, जेणेकरून आपल्याला लोणचं मिक्स करायला सोपं जाईल। आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ। तर बघा, रेग्युलर सर्वांच्याच घरामध्ये हा पोह्याचा चमचा असतो। या चमच्याने चमचा गच्च भरून आपल्याला 4 चमचे मीठ यामध्ये घालायचं आहे। मिठाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। तर चमच्याने 4 चमचे आणि कपाने पाव कप एवढं मीठ इथे मी घेतलं आहे। मीठ सुद्धा चांगलं असलं पाहिजे, रोजच्या खाण्यातलं मीठ घ्यायचं नाही, नवीन पॅकेट फोडून मीठ घ्यायचं आहे। आता पोह्याच्या चमच्याने इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट घातलं आहे, यामुळे लोणच्याला रंग आणि चव दोन्ही सुद्धा येईल। त्यानंतर अर्धा किलो लिंब आपण घेतली आहे, त्यासाठी कपाने 1 कप व वजनाने 250 ग्रॅम म्हणजे लिंबाच्या अर्धी एवढी साखर घातली आहे। साखरचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकता, पण कमी करू नका, कारण साखरचं प्रमाण जर कमी केलं तर लोणचं खूप आंबट होईल। आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर बघा, लोणच्याचं सगळं साहित्य मिक्स करून घेतलं। यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर जिरेपूड घालू शकता, मी नाही घातलेली। आणि आता लोणचं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता लोणचं बरणीमध्ये भरून घेऊया। लोणचं भरण्यासाठी शक्यतो काचेचीच बरणी आपल्याला वापरायची आहे आणि ती बरणीसुद्धा स्वच्छ आणि कोरडी असली पाहिजे। प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये लोणचं भरलं तर लोणच्याला एक प्रकारचा वास लागतो, आणि स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर लोणचं भरलं तर लिंबामध्ये भरपूर प्रमाणात ॲसिड असल्यामुळे ते भांडं फुटू शकते। त्यामुळे शक्यतो काचेच्याच बरणीमध्ये लोणचं भरायचं आहे, प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरू नका। तर बघा, अशा पद्धतीने सगळं लोणचं या बरणीमध्ये इथे मी भरून घेतलं। आता बरणीचं झाकण बंद करायचं आहे आणि दररोज ही लोणच्याची बरणी आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे, जेणेकरून सगळं लोणचं व्यवस्थित असं मिक्स होईल आणि सगळं लोणचं व्यवस्थित असं मुरेल। आता ही लोणच्याची बरणी आपल्याला उन्हामध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही, अगदी घरामध्येच तुम्ही बरणी ठेवू शकता। फक्त दररोज न चुकता अशा पद्धतीने लोणचं हलवून घ्यायचं, जेणेकरून सगळं लोणचं व्यवस्थित असं मुरेल। आता हे लोणचं साधारण 15 दिवसानंतर आपल्याला खाण्याच्या योग्य होते, कारण हे लोणचं मुरण्यासाठी साधारण 15 दिवस लागतातच। तर बघा, 15 दिवस झालेले आहेत आपलं लोणचं करून, आणि दररोज ही लोणच्याची बरणी मी दिवसातून 1 वेळा तरी हलवून घेत होती, जेणेकरून सगळं लोणचं व्यवस्थित असं मिक्स होते। आणि आता तुम्ही बघू शकता 15 दिवसानंतर लोणचं किती छान असं मुरलेलं आहे बघा। आणि आपण यामध्ये साखर वगैरे मिक्स केली, त्याचा मस्त असा पाक झालेला आहे आणि बघू शकता मस्त रसरशीत असं हे लिंबाचं लोणचं इथे तयार आहे। या पद्धतीने केलेलं लोणचं 2 वर्षापर्यंत टिकते। चवीला सुद्धा मस्त आंबट गोड तिखट असं लागते। उपवासाला तुम्ही लोणचं खाऊ शकता, आजारपणातून उठल्यावर जिभेला चव नसली त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकता, तोंडाची चव वाढते। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासोबत सोप्या पद्धतीने शेअर करत असते। त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।